गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीर अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी स्वप्नील गाडेकर सर। आज आपण एक नवीन मुद्दा घेऊन आलेलो आहे जो सगळ्याच भरतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। पोलीस भरती तर MPSC UPSC पर्यंत सगळ्याच पेपरला निश्चितपणे विचारला जाणारा आजचा टॉपिक आहे। मागचं ज्यावेळेस आपण लेक्चर घेतलं होतं के संजय मूर्ती यांचं, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, जो MPSCचा पेपर झाला त्या MPSCच्या पेपरमध्ये भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाविषयी एक प्रश्न होता आणि अतिशय सिंपल प्रश्न होता। जे मी लेक्चरला सांगितलं होतं त्याच अँगलने प्रश्न विचारलेला होता की भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाचं संदर्भात भारतीय राज्यघटनेतलं कलम कोणतं आहे। तर आपल्याला माहिती आहे कलम 148। एक सिंपल साधा प्रश्न 2 मार्काला विचारला होता आणि त्या लेक्चरमध्ये सुद्धा मी नमूद केलं होतं की कोणत्या अँगलने पेपरला प्रश्न विचारले जातील। त्यामुळे आपल्या प्रत्येक येणाऱ्या लेक्चरमधून किंवा व्हिडिओमधून निश्चितपणे तुम्हाला प्रत्येक लेक्चरमधून मार्क मिळतील। आजचा जो टॉपिक आपल्याला बघायचा आहे की संजय मल्होत्रा। मग संजय मल्होत्रा आपण हे चर्चेत व्यक्ती आहे। मी आधी पण सांगितलं की व्यक्तिविशेषवर पेपरला प्रश्न विचारले जातात आणि ज्यावेळेस आपण चालू घडामोडींचा अभ्यास करतो तर चालू घडामोडींचा अभ्यास करत असताना ती घडामोडी इतर विषयांशी निगडीत असते। मग मागच्या वेळेस सुद्धा आपण के संजय मूर्ती बघितले होते, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, जे त्यांची नियुक्ती करण्यात आली, म्हणजे राज्यशास्त्र अर्थशास्त्राच्या रिलेटेड ती घडामोडी आहे। त्याचप्रमाणे आजची महत्त्वाची घडामोडी आहे की संजय मल्होत्रा। आणि आपल्याला माहिती की आज त्या ठिकाणी आपण जर बघितलं 11 तारीख आहे आणि आजच्या दिवशी संजय मल्होत्रा यांची भारताचे जी मध्यवर्ती बँक आहे RBI, ज्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो, तर या रिझर्व्ह बँकेचे पुढचे म्हणजे 26वे जे गव्हर्नर झाले तर संजय मल्होत्रा यांची नेमणूक केंद्र शासनाने केली आहे। आजच्या लेक्चरला आपल्याला RBI बद्दल थोडीशी माहिती बघायची आहे की जे प्रश्न कायम पेपरला विचारले जातात। चला बघूया। तर संजय मल्होत्रा तर चर्चेत का, एखादी घडामोडी ज्यावेळेस चालू घडामोडीच्या रिलेटेड असते तर ती चर्चेत का असते, तिच्या मागचा इतिहास काय आहे, पार्श्वभूमी काय आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की नियुक्ती कोणत्या पदावर झालेली आहे। के संजय मल्होत्रा यांच्याविषयी आपल्याला माहिती बघायची, कारण का MPSC असेल, UPSC असेल किंवा वेगवेगळ्या भरतीमध्ये ज्यावेळेस बहुपर्यायी प्रश्न येतात त्यावेळेस 3 ते 4 सेंटेन्समध्ये तो प्रश्न तयार केलेला असतो। मग त्यांच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती बघायची। जसं MPSC मध्ये आपण जर बघितलं जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न भेटला, त्यानंतर आपल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांना सुद्धा या वर्षीचा भारतरत्न भेटला आणि व्यक्तिविशेषवर त्यांच्यावर बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत। त्याचप्रमाणे येणाऱ्या भरतीमध्ये संजय मल्होत्रा यांच्याविषयी प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे आणि याचाच आपल्याला उपयोग जी भारताची मध्यवर्ती बँक आहे RBI या टॉपिकमध्ये होणार आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे RBIचे गव्हर्नर झालेले आहे की पहिले भारतीय गव्हर्नर कोण, पहिले गव्हर्नर कोण, महिला आतापर्यंत गव्हर्नर झाली आहे का, त्याच्यानंतर आपल्याला बघायची की जी रचना आहे RBIची तर ही रचना कशा पद्धतीने आहे, त्यांचा कार्यकाळ किती असतो, यापूर्वीचे गव्हर्नर कोण होते, तर संजय मल्होत्रा। मग आपल्याला माहिती की चर्चेत का की नियुक्ती करण्यात आली, केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांची RBIच्या गव्हर्नर पदी त्या ठिकाणी 11 डिसेंबर 2024 म्हणजे आजच्या दिवशी त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली। मग आपण जर बघितलं तर संजय मल्होत्रा यांच्याविषयी पेपरला विचारलं जाईल की RBIचे जे गव्हर्नर आहे तर संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली। असा एक प्रश्न विचारला जाईल की संजय मल्होत्रा हे RBIचे कितवे गव्हर्नर ठरले आहे, तर क्रमांक सुद्धा लक्षात ठेवा, तर ते RBIचे 26वे गव्हर्नर ठरलेले आहे। एक तर क्रमांकावर सुद्धा पेपरला प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा। यापूर्वीचे गव्हर्नर कोण होते, तर यापूर्वीचे गव्हर्नर होते शक्तिकांत दास, त्यांच्याविषयी आपण नंतर त्या ठिकाणी बघणार आहोत। मग जे संजय मल्होत्रा आहे यांच्याविषयी आपल्याला बघायचं आहे, तर संजय मल्होत्रा हे 1990च्या बॅचचे एक प्रशासकीय अधिकारी आहे आणि ते राजस्थान केडरमधून येतात। मग राजस्थान केडरचे 1990च्या बॅचचे एक सनदी अधिकारी, त्यालाच आपण प्रशासकीय अधिकारी म्हणतो। जवळपास 33 वर्ष त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनुभव आहे, जसं का वीज आहे, ऊर्जा आहे, त्याच्यानंतर कर आहे, महसूल आहे आणि IT विभागामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे आणि त्यांना 33 वर्षाचा जवळपास अनुभव आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर त्यांनी तर कानपूर या ठिकाणाहून इंजिनिअरिंग ही पदवी पूर्ण केलेली आहे। निश्चितपणे पेपरला बहुपर्यायी स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो की 11 डिसेंबर 2024 रोजी RBIचे 26वे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली। 2 नंबरचं विधान येईल
की संजय मल्होत्रा हे 1990च्या बॅचचे एक सनदी अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी आहे। 3 नंबर विधान येऊ शकतं की जे संजय मल्होत्रा आहे हे केंद्र सरकारचं जे अर्थ मंत्रालय आहे याच्यामध्ये ते महसूल सचिव या पदावर त्यांनी काम केलं किंवा वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे। तर जाणून घेऊया आरबीआयच्या गव्हर्नर विषयी। मग आपल्याला माहिती आहे की आरबीआयची जी रचना आहे तर आरबीआयच्या रचनेमध्ये एक गव्हर्नर असतो आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात। यांची नेमणूक केंद्र सरकारमार्फत केली जाते। मग आपल्याला बघायचे की आरबीआयचे पहिले गव्हर्नर, मग ज्यावेळेस आरबीआयची स्थापना झाली, सिंपल प्रश्न पडतो की आरबीआयची स्थापना कधी झाली, तर आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली। मग ज्यावेळेस आरबीआयची स्थापना झाली त्यावेळेस आरबीआयचे गव्हर्नर कोण होते, तर एक ब्रिटिश होते, सर ऑसबोर्न स्मिथ। तर हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते, सर ऑसबोर्न स्मिथ। त्याच्यानंतर प्रश्न विचारला गेला की आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते, तर आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर सी.डी. देशमुख होते। यांच्याविषयी कायम पेपरला प्रश्न वेगवेगळ्या अँगलने येतात की आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर सी.डी. देशमुख आणि यांच्याच काळामध्ये काही घटना घडल्या। 1944 ची ब्रेटन वूड परिषद असेल, भारत पाकिस्तान फाळणी असेल, बरोबर, तर वेगवेगळ्या त्या ठिकाणी घटना या सी.डी. देशमुख यांच्या काळात घडलेल्या आहेत। त्याच्यानंतर सर्वाधिक काळ आरबीआयचे गव्हर्नर कोण राहिले, तर आपण जर बघितलं तर बेनेगल रामराव हे सर्वाधिक काळ आरबीआयचे गव्हर्नर राहिले, जवळपास 7 वर्ष, 1949 ते 1957 काळामध्ये। सी.डी. देशमुख जर बघितले तर 1943 तर 1949च्या काळामध्ये हे त्या ठिकाणी आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर राहिले। त्यानंतर सर्वात कमी काळासाठी आरबीआयचे गव्हर्नर, तर सर्वात कमी काळासाठी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून अमिताभ घोष राहिलेले आहे, जवळपास 20 दिवस। त्या ठिकाणी आपण जर बघितलं 20 दिवस ते आरबीआयचे गव्हर्नर राहिले सर्वात कमी काळासाठी। त्याच्यानंतर महिला आरबीआयची गव्हर्नर झाली का, तर आतापर्यंत एकही महिला आरबीआयची गव्हर्नर झालेली नाही, तर एक डेप्युटी गव्हर्नर झालेली आहे के जे उदेशी नावाची महिला आरबीआयची पहिली डेप्युटी गव्हर्नर त्या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर यापुढे जर बघितलं आपण तर यापूर्वीचे गव्हर्नर कोण होते आरबीआयचे, तर यापूर्वीचे गव्हर्नर होते शक्तिकांत दास। मग हे आरबीआयचे कितवे गव्हर्नर होते, तर 25वे गव्हर्नर होते। मग यांच्याविषयी काय पेपरला येऊ शकतं, कारण की महत्वाची व्यक्ती आहे, तर हे आरबीआयचे 25वे गव्हर्नर 2018 साली त्यांची नियुक्ती करण्यात आली 3 वर्षासाठी। परत 2021ला त्यांना परत पुनर्नेमणूक करण्यात आली आणि 10 डिसेंबर 2024ला त्या ठिकाणी त्यांचा कार्यकाळ समाप्त झालेला आहे। त्याच्यानंतर मग शक्तिकांत दास विषयी प्रश्न काय येतील की शक्तिकांत दास यांना 2023चा आपण जर बघितलं तर गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार भेटलेला आहे। कोणता पुरस्कार भेटला, गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार। त्याच्यानंतर जे 15वा वित्त आयोग होता त्या 15व्या वित्त आयोगामध्ये त्या ठिकाणी सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि जी भारतामध्ये मागच्या वर्षी 18वी G20 परिषद पार पडली तर त्याचे शेर्पा म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे शक्तिकांत दास यांनी। म्हणजे वेगवेगळ्या अँगलने शक्तिकांत दास यांच्याविषयी प्रश्न पडणार आहे। करंट विषयी जर विचारलं तर गव्हर्नमेंट आपण जर बघितलं गव्हर्नर ऑफ द इयर 2023चा पुरस्कार भारताचे आरबीआयचे 25वे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना भेटला। पहिल्यांदा नेमणूक केली 2018ला, 2021ला परत पुनर्नेमणूक केलेली आहे। त्याच्यानंतर डेप्युटी गव्हर्नर, मग सध्या आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर कोण आहे, तर 1 नंबर आहे राजेश्वर राव नावाचे, त्यानंतर आहे मायकल पात्रा नावाचे, त्यानंतर आहे टी रविशंकर नावाचे आणि नंतर आहे श्री स्वामीनाथन नावाचे। असे सध्याचे आरबीआयचे 4 डेप्युटी गव्हर्नर आहे। तुम्हाला बहुपर्यायी स्वरूपात पेपरला प्रश्न येऊ शकतो की ते आरबीआयचे 4 डेप्युटी गव्हर्नरांची नावे। त्यानंतर आरबीआयचे जमा खर्चाचं वर्ष पेपरला विचारलं जातं आपल्याला की ज्या व्यापारी बँक आहे तर व्यापारी बँकांचं जमा खर्चाचं त्याला ताळेबंदाचं वर्ष म्हणतो किंवा त्याला आपण आर्थिक वर्ष पण म्हणू शकतो। तर ज्या व्यापारी बँक आहे त्या व्यापारी बँकांचं जे जमा खर्चाचं वर्ष आहे हे 1 एप्रिल ते 31 मार्च आहे। मग आरबीआयचं जमा खर्चाचं वर्ष काय आहे, तर आरबीआयचं सुद्धा 2020 आणि 21 पासून जर जमा खर्चाचं किंवा ताळेबंदाचं वर्ष विचारलं तर 1 एप्रिल पासून 31 मार्च हे आरबीआयचं जमा खर्चाचं ताळेबंदाचं वर्ष आहे। त्याच्यापूर्वी काय होतं मग 2021 पूर्वी, तर होतं 1 जुलै ते 30 जून। महत्वाच्या घडामोडी आहे या लेक्चरमध्ये आपण जर बघितलं तर संजय मल्होत्रा चर्चेतले विषय आहे व्यक्तिविशेष,
का RBIचे कितवे गव्हर्नर? तर 26वे गव्हर्नर. केंद्र शासनामार्फत आज 11 डिसेंबर 2024ला त्यांची नियुक्ती केलेली आहे 3 वर्षाच्या कालावधीसाठी. ते कोणत्या बॅचचे, कोणत्या केडरचे IAS अधिकारी आहे? ते 1990च्या बॅचचे राजस्थान केडरचे एक प्रशासकीय अधिकारी. ते केंद्र सरकारमध्ये महसूल विभागामध्ये त्यांनी सचिव म्हणून काम केलं. वीज, ऊर्जा, महसूल, कर आणि माहिती तंत्रज्ञानामध्ये त्यांना एक गाढा अनुभव त्या ठिकाणी आहे. 33 वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यानंतर आपण शॉर्टमध्ये बघितलं की RBIचे पहिले गव्हर्नर ओसबोर्न स्मिथ असतील. RBIची स्थापना असेल 1 एप्रिल 1935 असेल, जी पेपरला विचारली जाते. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख असतील. सर्वाधिक काळासाठी बेनेगल रामराव असतील 7 वर्षापेक्षा अधिक. सर्वात कमी काळासाठी अमिताभ घोष 20 दिवस असतील. आणि RBIची एक महिला डेप्युटी गव्हर्नर झालेली नाही, KG उदयशी हे त्या ठिकाणी आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इन शॉर्टमध्ये RBIचे जे नवीन गव्हर्नर झालेले आहे त्यांच्याबद्दल माहिती बघितली. आणि जे RBIचा गव्हर्नरचा इतिहास आहे, म्हणजे पहिले असतील, यापूर्वीचे 25वे असतील शक्तिकांत दास, यांच्याविषयी सुद्धा माहिती बघितली. ज्यावेळेस आपलं पुढचं लेक्चर अपलोड होईल त्यावेळेस आपल्याला, कारण की RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आपण तिला म्हणतो, बँकांची बँक असं म्हणतो. आणि एक प्रश्न कायम सगळ्याच भरतीला येतो की भारताचं किंवा देशाचं मौद्रिक धोरण ही कोणती बँक ठरवती? तर देशाचं मौद्रिक धोरण ही RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरते. पुढच्या लेक्चरमध्ये आपण RBI विषयी इन डिटेल माहिती बघणार आहे, जी निश्चितपणे पेपरच्या दृष्टीने फायदेशीर असेल. जर आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या कर्मवीर अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.